अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती आहे। वाशिममध्ये उघड्यावरच खाद्यपदार्थ फेकले। खाद्यपदार्थ उघड्यावर फेकल्यानं दुर्गंधी पसरली आहे। तर या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धडाका सुरू असून अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने कारवाई करण्यात येते आणि याचीच धास्ती आता अनेक व्यापाऱ्यांनी घेतली आहे। मुदतबाह्य झालेले पदार्थ हे उघड्यावर सुद्धा फेकून देण्यात येण्याचा प्रकार अनेक ठिकाणी समोर आलाय। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरिता अन्न व औषध प्रशासन सहाय्यक उपायुक्त वाशिमचे भाऊराव चव्हाण आहेत। तर मला सांगा, कशा पद्धतीच्या आपल्या कारवाया सुरू आहेत? विभागामार्फत मागील 3 महिन्यामध्ये एकूण 72 नमुने घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी पनीर, घी, खवा, दही, कार्बोनेटेड बेवरेज इत्यादी अन्नपदार्थ आपण विश्लेषणार्थ घेतलेले आहेत। त्यापैकी 2 असुरक्षित अहवाल प्राप्त झाले, 6 कमी दर्जा आणि 2 मिसब्रँडेड असे नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत। सदर नमुन्यांसंदर्भात कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल। तसेच मागील 3 महिन्यामध्ये कार्यालयामार्फत एकूण 25 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी 2 आस्थापनांना म्हणजे हॉटेल्स रेस्टॉरंट्सला त्यांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आलेले आहेत। उर्वरित हॉटेल रेस्टॉरंट्सला सुधारणा नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत। त्यांनी सुधारणा जर केली नाही तर त्यांचे सुद्धा परवाने नोंदणी निलंबित करण्यात येईल किंवा कायद्यातील तरतुदीनुसार इतर कडक कारवाई करण्यात येईल। सर, अनेक ठिकाणी उघड्यावरती मुदतबाह्य झालेले खाद्यपदार्थ हे उघड्यावरती फेकण्यात येते। नेमकं काय कारण आहे? कारवाईच्या धास्तीमुळे कदाचित तसं करण्यात येत असेल। नागरिकांना काय आवाहन करायला? नागरिकांना कुठे जर अन्नपदार्थासंदर्भात काही त्यांना आढळून आलं कमी दर्जा किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ, तर कोणतेही अनुचित प्रकार आढळून आलेस या कार्यालयाला ते तक्रार दाखल करू शकतात। त्यांच्या